जाता तर देह पुन्हा नाही, जो अधिकार पुन्हा नाही, म्हणून तुम्ही शरण जा. संत ठिकठिकाणी आपल्याला जागृत करतात. पहा काकडा भजनामध्ये पहा, अनेक ठिकाणी आपल्याला जाग केले. जागे त्या ठिकाणी संतांनी आपल्याला जागृत केले. पहा या ठिकाणी सांगितले की माणसाला जागृत केलं यात नवल नाही, परंतु देवाला सुद्धा संतांनी जागे केलंय. देवाला सुद्धा जागे केलंय. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला असो या ठिकाणी ठिकठिकाणी जागे केलंय. का तर त्या देवाला शरण जायचं आहे. ते साधक अजून जवळ आले आणि तुकोबारांना विचारतायत, महाराज तुम्ही म्हणतायत की म्हणून शरण जा, की आम्हाला कळालो, परंतु शरण गेल्यानंतर काय होईल? शरणागती आम्ही करू, तुम्ही सांगता असं नाही. ज्ञानेश्वरीतही वर्णन आहे. भगवंत माऊली म्हणतात की जो जवळ अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लागे शरणागताची शरण. भगवंताला शरण जाण्यामध्ये कृतज्ञता आहे. देव त्याच्यासाठीच मिळालेला आहे. भजन करण्यासाठी देवा मिळाला, हे सगळं कळालं. परंतु मग शरण गेल्यानंतर काय होईल? तुकोबाराय म्हणतायत काही होणार नाही. त्याचा परिणाम एकच होईल. काय? अभंगाचं तो हा उतारी नदीचा. तुकोबाराय म्हणतात, अरे तो भगवंत तुम्ही शरण गेल्यानंतर असणारा भवसागर जो आहे ना, तो तरुण येईल. तरुण कुणाला म्हणताय? आपल्याला म्हणताय. अरे तो भवसागर तो तरुण येईल. ते साधक म्हणतात, महाराज तुकोबाराय तुम्ही म्हणताय तो भगवंत हा भवसागर आम्हाला काय ताळमेळ लागना. साधक काय म्हटले? तो भगवंत हा भवसागर तरुण जायला आम्हाला काय ताळमेळ लागाना. नेमकं काय ते एवढं आम्हाला सांगा. सांगितलं की भगवान शिवाचा अवतार प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राचा अवतार भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार कुठं आला? द्वारकेतून कुठं आला? पंढरपुराशी आलाय. आणि म्हणून तो जरी भगवंत असला इथं आलाय आणि इथं आल्यानंतर तो आपला भवसागर तरण्यासाठी इथं आलाय. फक्त त्याला शरण जा. त्या भगवंताचं गुणगान गाण्यासाठी हे शरीर मिळालंय. पहा त्याने आपल्याला दान दिलंय आणि दान देऊन जर तो आपण जर त्याचा वापर जर योग्य रीतीनं करत नसो तर ते व्यर्थ जाणार आहे. त्याचा उपयोग होणार नाही. एक लक्षात घ्या, मनुष्य योनीला
आज जर कळालं नाही ना तर त्याचा उपयोग होणार नाही. नाथ बाबा म्हणताय अरे हे आम्हाला फक्त सांगायचं काम आहे. काय आम्हाला इथं यायचं कारण नव्हतं. तुमचं कर्माचं जे फळ आहे ते फळ भोगण्यासाठी तुम्ही इथं आला आहात. आम्हाला इथं येण्याचं कारण नव्हतं. कशासाठी तर फक्त तुमचा उद्धार करण्यासाठी आम्ही इथं जन्माला आलेलो आहोत. उद्धाराया जन जडे आम्ही आलो आहोत. आम्ही वास्तविक ज्या देवाला तुम्ही शोधताय ना तो देवाचं रूपांतर आमच्यात झालेलं आहे. म्हणून पहा देव ते संत निमित्त त्या प्रतिमा तुकोबराय म्हणतात आम्ही इथले नाहीत आणि आम्ही इथं येणारही नव्हतो. तुमच्या मूळचं ठिकाण कुठं आहे वैकुंठाचं आहे. म्हणून आम्ही तिथून इथं आलो. कशासाठी तुमच्या उद्धारासाठी. म्हणून भगवंताला शरण तुम्ही जा हे आमचं सांगण्याचं काम आहे. आपण नाथ बाबांकडे गेलेलो होतो. नाथ बाबा म्हणताय अरे जर आज हे तुम्हाला कळालं नाही ते आमचं सांगायचं काम आहे. आज कळालं नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि उपयोग होणार नाही म्हणजे फक्त शब्दात त्या ठिकाणी ऐकू नका. तर नाथ बाबा म्हणताय तुम्ही ऐकलं नाही तर आमच्या बाबाचं काय जाणार. ठिकाणी काही जाणार नाही तर तुमचं जाईल काय. तुम्हाला या जन्मात करता येतंय. म्हणून तो भगवंत असणारा हा भवसागर तरुण जातोय. म्हणून सर्वांना विनंती आहे आपल्याला भवसागरच तरुण जायचं आहे. आपण वारकरी आहात याचा अर्थ आपण संतांचा ऐकत आहात. परंतु पुन्हा एकदा परंपरेनुसार सर्वांना विनंती आहे थकलेले सर्वजण आहात परंतु एक क्षणभर आपले हात वरती करा आणि टाळी वाजवा. भगवंताचं नामस्मरण आपल्या वाचीनं करा. कुमार
या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. सांगितलं किंवा नाही सांगितलं परंतु हात खालती आली आणि भगवंताचं नामस्मरण केलं तेवढं पुरेसं झालं नाही का. या ठिकाणी तुकोबारायांना ज्यावेळेस विचारलंय का शरण जायचं त्याचंही कारण सांगितलं. शरण गेल्यानंतर तुकोबाराय म्हणताय तो भगवंत आपला हा करुणा